हिंगोली जिल्ह्यात संजीवनी अभियान राबवण्यात येत आहे आणि ह्या अभियानाच्या माध्यमातून कॅन्सर म्हणजेच कर्करोग महिलांची तपासणी करण्यात येते। संजीवनी अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील महिलांची तपासणी मोहीम राबवण्यात आलेली होती आणि त्यात अनेक महिलांना कॅन्सर झाल्याचं दिसून आले। त्यांची आरोग्य विभागाच्या वतीनं मोफत वैद्यकीय तपासणी केली आहे। जिल्हा कॅन्सरमुक्त करण्यासाठी आरोग्य विभाग ॲक्शन मोडवरती आहे। जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषद सीईओ अंजली रमेश, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शेळके यांच्या मार्गदर्शनात गोरेगावमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात मुख कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित केलेलं होतं। यामध्ये 47 महिलांची तपासणी केली तेव्हा 5 महिला संशयित आढळल्याचं तालुका आरोग्य अधिकारी रुणवाल यांनी सांगितलंय। त्यावर मोफत उपचार आणि तपासण्या केल्या जातील, त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता अशा गुटखा आणि तंबाखू बीडी सेवन करणाऱ्यांनी आपली तपासणी करून घ्यावी असं आवाहन केलंय। यावेळी डेंटल कॉलेज आणि संजीवनी अभियानाच्या संयुक्त विद्यमान राबवण्यात येत असलेल्या मुख कॅन्सर शिबिराला चांगलाच प्रतिसाद मिळालाय। तर आमच्या या प्राथमिक आरोग्य केंद्र गोरेगाव येथे मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या संकल्पनेतून आणि मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या प्रेरणेने एक संजीवनी अभियान हा कार्यक्रम आम्ही पूर्ण जिल्ह्यात राबवत आहोत। त्याचबरोबर आमच्या तालुक्यामध्ये सुद्धा हा कार्यक्रम आम्ही राबवलाय। त्यामध्ये 3 प्रकारचे कर्करोगाच्या अनुषंगानं आम्ही सर्वेक्षण केलं। त्यामध्ये स्त्रियांच्या गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग, स्त्रियांचा स्तनाचा कर्करोग आणि स्त्री आणि पुरुष दोघांचा मुख कर्करोग, या 3 भयानक कर्करोगाच्या बाबतीत आम्ही सर्वेक्षण केलं। त्या सर्वेक्षणामध्ये महिलांची तपासणी या गोरेगाव पीएससी मध्ये सर्व महिलांची जे संशयित रुग्ण होते त्यांची पूर्ण तपासणी केली। आता त्यांच्या व्हीआय टेस्ट झाल्यात आणि जे व्हीआय टेस्ट पॉझिटिव्ह रुग्ण होते त्यांची आता बायोप्सी करून आम्ही पुढील तपासणी आम्ही करणार आहोत आणि त्या तपासणीमध्ये जे काही रुग्ण दिसतील कर्करोगाचे त्यांना पुढील उपचारासाठी आम्ही संदर्भित करून त्यांचा पाठपुरावा करून त्यांना 100% दुरुस्त करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। परंतु आज जो आहे, आज आम्ही तोंडाचा कॅन्सर याची तपासणीसाठी काही सर्वेक्षण केलं होतं। त्या सर्वेक्षणामध्ये या पीएससी मध्ये एकूण 47 रुग्ण आमच्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी शोधून काढले की जे की ज्यांना दंतरोग शल्य चिकित्सक यांच्या तपासणीची गरज आहे। तेव्हा दंत शल्य चिकित्सक यांचं आम्ही शिबिर आज या ठिकाणी आयोजित केलं। त्यामध्ये आम्हाला डॉक्टर फैजल खान हे जे आहे दंतरोग शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय हिंगोलीचे आणि हेडगेवार दंत चिकित्साचं जे कॉलेज आहे आपल्या हिंगोलीचे, त्यांच्या समन्वयाने आज आम्ही ही शिबिर तपासणीचं ठेवलं। त्यामध्ये सगळ्या एकूण 47 संशयित रुग्णांची तपासणी केली आणि त्यामध्ये आता काही संशयित रुग्ण जे त्याच्यामध्ये तज्ञांना वाटले की यांचं बायोप्सी घेऊन कर्करोगाच्या निदानासाठी पाठवणं आवश्यक आहे, तर त्यांच्या बायोप्सी आज घेतल्यात। आता त्याच्यानंतर त्यांचा रिपोर्ट ज्यावेळेस येईल आणि त्या 5 आम्हाला संशयित रुग्ण याच्यात दिसून आलेत आणि एक बायोप्सी त्याच्यामध्ये घेतलेली आहेत आणि त्याच्या अनुषंगाने जो काही रिपोर्ट येईल ते रिपोर्ट आल्यानंतर त्वरित त्याचा उपचार आम्ही सुरू करू आणि त्याचं आरोग्य हे लवकरच चांगलं होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करू। विशेष या मोहिमेचा विशेष असा आहे की लवकर निदान, लवकर उपचार, सुखरूप आरोग्य ही संकल्पना ठेवून आम्ही हे शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे आणि सर्व जनतेला सुद्धा आवाहन करतो मी की ज्यांना कर्करोग संशयित असे लक्षणं जर असतील त्याने त्वरित आमच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क करावा आणि आपली तपासणी करून कर्करोगाची खात्री करून घ्यावी।